नमस्कार, मी आरती कुलकर्णी. IBN लोकमत स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला आमिर खानच्या 3 इडियट्स मधला आमिरनंच रंगवलेला रॅन्चो आठवतोय का? शाळेमध्ये कॉलेजमध्ये टॉपर यायचं आणि मग मोठमोठ्या सॅलरी घेऊन सुखानं आयुष्य जगायचं. या आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या संकल्पनेलाच हा रॅन्चो आव्हान देतो, त्याच्या मित्रांना सुद्धा नवी प्रेरणा देतो आणि आपल्या सगळ्यांसाठीच म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त एक पाठांतर नव्हे तर काहीतरी नवं शोधणं, इनोव्हेशन करणं याबद्दलही सांगतो. हीच प्रेरणा घेऊन पुण्यामध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन केलेलं आहे. एक उपग्रह त्यांनी बनवलाय आणि नुसता हा उपग्रह प्रयोगापुरता मर्यादित नाहीये. त्यांनी जो हा उपग्रह बनवलाय तो इस्रो म्हणजे भारतीय अवकाश संशोधन संस्था अवकाशामध्ये सोडणार सुद्धा आहेत. आपण बोलणार आहोत याच रॅन्चो विद्यार्थ्यांशी. पुण्यामध्ये COEP जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे त्या विद्यार्थ्यांनी हा उपग्रह बनवलेला आहे आणि त्यांच्या या कामगिरीमुळे पुण्याच्या शिरपेचात नव्हे तर भारताच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ही प्रेरणा नेमकी कशामुळे मिळाली, त्यांनी जो उपग्रह तयार केलेला आहे तो उपग्रह नेमकं काय काम करणार आहे आणि त्या 22 तारखेला श्रीहरिकोटामध्ये त्याचं कसं प्रक्षेपण होणार आहे याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट आधी आपण बघूया. अंतराळ संशोधनासाठी उपग्रह तयार करणं हे सगळ्यात कौशल्याचं आणि आव्हानात्मक काम. पुण्यामधल्या COEP म्हणजेच शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे आव्हान पेललं आणि स्वयं हा आपला पहिला उपग्रह तयार केला. इस्रोच्या मदतीने तयार झालेला देशातला अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांमध्ये स्वयं आपलं वेगळं अस्तित्व दाखवणार आहे. संदेशवहन हे या उपग्रहाचं मुख्य काम. मॅग्नेटिक फील्डच्या मदतीनं हा उपग्रह स्वतः स्थिर होणार आहे. हॅम्प रिसिव्हर असलेल्यांना संदेशवहनासाठी या उपग्रहाची मदत होईल. यासाठी 50 लाख रुपयांचा खर्च आलाय. पूर्ण तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी इस्रोच्या मदतीनं विकसित केलंय. श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून 22 जूनला हा 1 किलो वजनाचा उपग्रह इतर उपग्रहांसारखाच अवकाशामध्ये सोडण्यात येणार आहे. हे यश नव्या संशोधनासाठी माइलस्टोन ठरणार आहे. मेहनत म्हणाल तर टीमला खूप मेहनत करायला लागली. म्हणजे 2008 मध्ये जेमतेम 4 जणांनी याला सुरुवात केली होती आणि हळूहळू संख्या वाढत गेली. नंतर कॉलेजने याला अप्रूव्ह केलं. त्यानंतर इस्रोबरोबर सतत होणारे रिव्ह्यूज आणि मग ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स म्हणजे बरोबर चाललं की नाही टीमचं डायरेक्शन, इंटरनल रिव्ह्यूज असं करता करता मग शेवटी एक टप्पा असा गाठला आम्ही की जेव्हा आम्ही आमचा स्वतःचा मॉडेल बनवला, क्वालिफिकेशन मॉडेल. मग त्याच्यावर जे टेस्ट आहेत, पुन्हा इस्रोचे रिव्ह्यूज आणि आता करता करता फायनली आज लॉन्च स्टेजवर आम्ही पोहोचलो आहोत. विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण करत या प्रकल्पावर काम केलं. त्यांच्या पुढच्या प्रकल्पालाही कॉलेजचं पूर्ण सहकार्य राहील असं आश्वासन त्यांच्या कॉलेजनं दिलंय. हे एरोस्पेस डिपार्टमेंट असा डिपार्टमेंट काही अवेलेबल नाही आहे COEPला. तसा काही कोर्सही नाही आहे. त्यामुळे मुलांना हे सगळं नॉलेज हे बाहेरच्या एक्सपर्ट्सशी कॉन्टॅक्ट करून मिळवायला लागलं. त्यांच्या सिलेबसचा कुठेही हा भाग नाही आहे. त्यामुळे करत असलेली प्रत्येक गोष्ट ही मार्क, परीक्षा, अभ्यास, ग्रेड्स याच्या पलीकडे जाऊन त्यांनी केली आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कॉलेजच्या हॅम्प क्लबमध्ये 2004 मध्ये या प्रकल्पाची संकल्पना पहिल्यांदा आली. त्यावेळी फक्त 4 जणांनी त्यावर काम सुरू केलं. नंतर हा गट 40 जणांचा झाला आणि 2008 मध्ये प्रकल्पानं वेग घेतला. अनंत अडचणी, आव्हानं पेलत इस्रोच्या मदतीनं प्रखर इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प पूर्ण केलाय. अंतराळात झेप घेणाऱ्या या नव्या दमाच्या शास्त्रज्ञांना IBN लोकमतच्या शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. या अनोख्या प्रयोगाविषयी आपण या रिपोर्टमध्ये पाहिलं आणि हेच रॅन्चो विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या मॅडम मनीषा खळदकर आपल्या सोबत आहेत. आपण या दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया. खरं तर हा जो स्वयं उपग्रह बनवलेला आहे तो अनेक विद्यार्थ्यांच्या टीमने बनवलेला आहे. पण या टीमचा प्रतिनिधी म्हणून अब्दुल हुसेन सोगरवाला जो COEP इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे तो आपल्या बरोबर आहे आणि प्राध्यापक मनीषा खळदकर या सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा प्रकल्प
त्यांनी कशा प्रकारे पूर्णत्वाला नेलेला आहे। पहिल्यांदा आपण जाऊया अब्दुलकडे। अब्दुल, सबसे पहले तो IBN लोकमत की तरफ से आपको बहुत बहुत बधाई। हमने आपकी स्टोरी जब दिखाई तो सब लोगों को याद आ गया आमिर खान का रैंचो। जो काम आमिर खान कॉलेज में करता था, कॉलेज के बाद उस सिनेमा में करता था, उसी तरह का काम आप लोगों ने किया है। तो हमारे लिए आप रैंचो ही हो। ये बताओ कि इसरो या नासा के रिसर्चर्स जो काम करते हैं वो काम हम लोग करें, ऐसे आपको क्यों लगा और कैसे ये प्रोजेक्ट की शुरुआत हुई? ये शुरुआत तो मतलब 4 स्टूडेंट से ही हुई। उनकी आइडिया थी कि हम भी सैटेलाइट बना सकते हैं, मतलब अगर बाकी बना सकते हैं तो हम क्यों नहीं। और जैसे ही 2008 में शुरू हुआ, बाद में प्रोजेक्ट कॉलेज से अप्रूव हुआ और आगे आगे अदर स्टूडेंट्स आते गए, सब में वही मोटिवेशन था, वही डेडिकेशन था कि हम करके दिखाएंगे। वो एक गोल था कि हमें करना है, कैसे भी करके करना है। और जैसे बहुत सारे मूवीज में भी आपने सुना होगा, अगर ठान लोगे कुछ करना है तो करके दिखाते जी। और आज हमने करके दिखाया है जी। अब्दुल, आपने करके तो दिखाया है। जैसे आपने कहा है कि मन में ठान लो तो बात हो जाती है, लेकिन जो बात हम लोग तय करते हैं वो पूरी करने के लिए भी बहुत सारे स्किल की जरूरत होती है। ये सब स्किल आपने कहाँ से सीखा? क्योंकि इंजीनियरिंग कॉलेज का जो सिलेबस है उसमें तो सैटेलाइट बनाना नहीं सिखाते। नहीं, बिल्कुल नहीं सिखाते, पर बहुत सारी ऐसी चीजें सिखाती है जो रिलेटेड होती है। उससे हम बिल्ड कर सकते हैं कि ये बेसिक है तो आगे ऐसे हो सकता है जी। उसके अलावा हमारे फैकल्टीज थे, इसरो के गाइड्स थे, ऑनलाइन वीडियो लेक्चर्स वगैरह देखे, जो दूसरे सैटेलाइट्स बने हैं उन्होंने पब्लिश किया हुआ है, वो सब पेपर्स पढ़ के हमने नॉलेज इकट्ठा किया और फाइनली हम ये स्टेज पे पहुंचे जी। ये नॉलेज इकट्ठा करके आपने ये सैटेलाइट बनाया है। आपसे तो बातें होती रहेगी, लेकिन हम लोग अभी आपके मॅडम को भी पूछना चाहते हैं। मनीषा खळदकर मॅडम आपल्या सोबत आहेत। मनीषा मॅडम, पुण्याच्या विद्यार्थ्यांनी उपग्रह बनवलाय, हीच सगळ्या जगासाठी खूप मोठी बातमी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उपक्रम किंवा एक प्रकल्प करून ते थांबलेले नाहीत। हा उपग्रह जो आहे तो इस्रो अवकाशामध्ये सोडणार सुद्धा आहे। तुम्हाला या प्रकल्पाचं किंवा या प्रयोगाचं महत्त्व काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विद्यार्थ्यांनी एका ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी हे ठरवलं की आपण सॅटेलाइट बनवूया, पण हा काही त्यांच्या टेन्युअर मध्ये बनला नाही। त्यामुळे कंटिन्युटी जी या प्रोजेक्ट मध्ये मेंटेन करण्यात आली ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। अंडरग्रॅज्युएट स्टुडंट्स रिसर्च करू शकतात आणि इंटरडिसिप्लिनरी रिसर्च आणि मेक इन इंडिया या गोष्टी पुष्कळ वेळा आपण म्हणतो, तर त्या ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये करणं हे एक चॅलेंज होतं। बरोबर आहे मॅडम, तुम्ही आता खूप छान उल्लेख केलात की मेक इन इंडियाची घोषणा आपल्या पंतप्रधानांनी केलेली आहे आणि स्वदेशी बनावटीचं अवकाश तंत्रज्ञान आपण बनवत आलेलो आहोत। पण तरी सुद्धा तुमच्याकडून पुन्हा एकदा जाणून घ्यायचंय की हा सगळा प्रोजेक्ट पूर्ण करायला या विद्यार्थ्यांना किती दिवस लागले आणि कशा प्रकारे एक वेगळी प्रयोगशाळाच कॉलेजमध्ये स्थापन झाली का? अगदी बरोबर आहे। 2009 मध्ये कामाला सुरुवात झाली आणि त्यावेळेला खरोखरच एक सॅटेलाइट बनवण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची आवश्यकता असेल हे माहिती नव्हतं विद्यार्थ्यांना। अगदी स्क्रॅच पासून सुरुवात करून त्यांनी वेगवेगळ्या सबसिस्टीम्स, त्या सबसिस्टीमच्या रिक्वायरमेंट्स आणि या प्रत्येक क्षेत्रातले एक्सपर्ट्स यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू काम करायला सुरुवात केली। आणि हे काम करताना प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या संस्थांमधले सायंटिस्ट यांचं मार्गदर्शन मिळालं। आधीच इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम हा इतका टाईट असतो, त्यात त्यांना सगळ्या टाइमलाईन्स फॉलो करत करत बरोबर शिवाय हे काम करायचं होतं। तर हे करतानाच ते टीमवर्क शिकले, मल्टीटास्किंग शिकले, टाइम मॅनेजमेंट शिकले आणि सॅटेलाइट तयार करण्याबरोबरच एक स्वतः शिकण्याचा प्रयोग
अगदी अगदी केला, खरं आहे. तो सगळ्यात महत्वाचा होता. बरोबर, एक मोठा एक्सरसाइज होता आणि हे विद्यार्थी आता पुढे जाऊन अंतराळ संशोधन असेल किंवा जे क्षेत्र ते निवडतील त्यामध्ये नक्कीच एक्सलन्स गाठू शकणार आहेत. पण हा जो उपग्रह आहे तो श्रीहरिकोटाच्या इस्रोच्या अवकाश संशोधन केंद्राहून अवकाशामध्ये सोडण्यात येणार आहे, त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आता, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पुण्याच्या रॅन्चो विद्यार्थ्यांच्या टीमच्या प्रतिनिधींशी आपण बोलतोय. या सीओईपी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक उपग्रह बनवलेला आहे आणि हा उपग्रह इस्रो तर्फे अवकाशामध्ये सोडण्यात सुद्धा येणार आहे. आणि त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत अब्दुल हुसेन सोगरवाला जो विद्यार्थी आहे, मनीषा खळदकर मैडम आहेत. अब्दुल, आपसे जानना चाहूंगी, अभी 22 जून को ये जो सैटेलाइट है उसका लॉन्चिंग किया जाएगा श्रीहरिकोटा से. क्या आप स्वयं, आपने जो स्वयं सैटेलाइट बनाया है, उस सैटेलाइट को लेके आप स्वयं वहां जाएंगे और आपके जो फ्रेंड्स हैं जो इस प्रोजेक्ट का हिस्सा बने हुए हैं, आप सब लोग उस लॉन्चिंग के टाइम उधर रहेंगे? हर एक का उधर लॉन्चिंग के टाइम पे रहना मुश्किल है, इतने परमिशंस भी नहीं मिलते, पर देख रहे हैं. बट हमने हमारे कॉलेज में एक इवेंट ऑर्गेनाइज किया है. 8-15 से वो 22 जून को चालू होगा. उसमें हम सबको स्वयं के बारे में बताएंगे. उसके बाद स्वयं का लाइव लॉन्च हम सब इकट्ठा होके दिखेंगे और उसके बाद स्वयं के बारे में एक छोटी सी मूवी बनाई है हमने, वो भी हम दिखाएंगे. बहुत ही बढ़िया. अब्दुल, आपने इस सैटेलाइट की मूवी भी बनाई है, वो भी हम लोग कभी दर्शकों को दिखाना चाहेंगे. लेकिन ये जो सैटेलाइट आपने बनाया है, लॉन्चिंग के पहले उसकी बहुत सारी टेस्ट भी हुई होगी, उस सारे टेस्ट का कैसा अनुभव था? टेस्टिंग वाइज हमारे कॉलेज में काफी कुछ हुआ, बट उसके अलावा दूसरी इंस्टीट्यूशंस ने हमें बहुत हेल्प किया. जैसे GMRT हम जाते थे, ARI में हमने वाइब्रेशन टेस्टिंग किया है. इसरो सैटेलाइट सेंटर बैंगलोर में हमने एनवायरमेंटल टेस्टिंग किए हैं. VSSC विक्रम साराभाई स्पेस सेंटर में हमने मैचमेट रिव्यू किया था और एक वाइब्रेशन टेस्ट भी किया था. तो ये सब के सपोर्ट के बिना ये सैटेलाइट कंप्लीट करना नामुमकिन था. जी, और ये जब सैटेलाइट जब लॉन्च होगा तो कितने समय तक ये स्पेस में रहेगा और किस तरह के सिग्नल्स वो अर्थ पे भेजेगा? वो 1 साल तक जीवित रहेगा. उसके बाद हमारा जो मेन यूटिलिटी है वो मैसेजिंग है. तो अर्थ पे से कोई भी एक जगह से दूसरी जगह पे मैसेज सेंड करने के लिए आप हमारा सैटेलाइट यूज कर सकते हैं. जी, बहुत ही बढ़िया. मतलब ये सॅटेलाइट का पर्पज है कम्युनिकेशन बिल्डिंग. आपण मनीषा खळदकर मॅडम कडे सुद्धा जाऊया. मनीषा खळदकर मॅडम, आता अब्दुलने सांगितलेलंच आहे की 1 वर्ष हा उपग्रह जो आहे तो पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे, अवकाशामध्ये राहणार आहे आणि या हा उपग्रह जे संदेश वहन करणार आहे त्याचा प्रत्यक्ष फायदा आपल्याला होणार आहे. मनीषा खळदकर मॅडम, बाकीच्या देशांमध्ये सुद्धा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी किंवा तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी अशा प्रकारचे उपग्रह बनवत असतात का? अशा प्रकारचा प्रयोग करणारा भारत हा पहिलाच देश आहे? नाही, भारत हा काही पहिला देश आहे असं म्हणता येणार नाही. अमेरिकेमध्ये, स्पेनमध्ये, जर्मनीमध्ये विद्यार्थ्यांनी सॅटेलाइट्स बनवलेले आहेत. कुठल्याही विद्यार्थ्यांना जर सॅटेलाइट बनवायचं असेल तर ते त्यांना करता येतं एरोस्पेस डिपार्टमेंटच्या मदतीने. आणि जनरली स्टुडंट सॅटेलाइट साठी 1U हेच माप ठरवलेलं आहे की एवढ्याच वजनाचा आणि एवढ्याच डायमेन्शन्सचा सॅटेलाइट विद्यार्थ्यांनी तयार करावा आणि तो त्यांच्या लॉन्च फॅसिलिटी तर्फे सोडला जाईल. बरोबर. तुम्ही जे म्हणताय की बाकीच्या देशांमध्ये ज्या फॅसिलिटीज मिळतात तशाच प्रकारच्या सोयी सुविधा या विद्यार्थ्यांना मिळाल्या आणि अशा प्रकारे जर मार्गदर्शन मिळणार असेल तर विद्यार्थी उपग्रहच काय, आणखी सुद्धा बरंच संशोधन, फक्त अवकाश संशोधनच नाही तर वेगळ्या प्रकारचं संशोधन सुद्धा करू शकतात. अब्दुल, आपसे जानना चाहेंगे, जब ये सैटेलाइट का लॉन्चिंग होगा तो आप इसरो के साथ कोऑर्डिनेशन में रहेंगे और आपका नेक्स्ट प्रोजेक्ट भी क्या है? अगले प्रोजेक्ट के बारे में अभी वो डिजाइन और रिसर्च फेज में है. हम उसमें भी कुछ नई टेक्नोलॉजी डेमोन्स्ट्रेट करने का सोच रहे हैं. हमारा प्लान ऐसा है कि एक जगह से दूसरी जगह से स्पेस ट्रैवल दिखा जाएंगे.
जो पहले, और ऐसी टेक्नोलॉजी यूज करेंगे जो पहली बार यूज हो रही होगी स्पेस में। बेसिकली हम सोलर प्रेशर और सोलर रेडिएशन यूज करके एक सेल के साथ एक जगह से दूसरी जगह जाने की कोशिश करेंगे। जो सैटेलाइट अभी आपने बनाया है वो सामान्य लोगों को देखने मिलेगा क्या? क्यों आप लोगों ने उसका एक एनिमेशन और फिल्म भी बनाई है, तो बाकी जो स्टूडेंट्स हैं आपके जैसे उनको भी आप गाइडेंस देंगे इस प्रोजेक्ट के सहारे? जी जरूर, किसी को भी कभी भी मदद पड़े तो हम डेफिनेटली करेंगे। और दूसरे भी स्टूडेंट सैटेलाइट्स बन रहे हैं इंडिया में, और हम लोग सब एक दूसरे के टच में रहते हैं और एक दूसरे को हेल्प करते रहते हैं। जी अब्दुल, हम लोग तो कल्पना चावला का नाम लेते हैं, लेकिन आपके जैसे एस्ट्रोनॉट टेक्नीशियंस है वो लोग भी बहुत ही ज़्यादा तरक्की कर रहे हैं। अभी पूरा वेबसाइट्स और ऑनलाइन का ज़माना है। अगर किसी को आपके सैटेलाइट प्रोजेक्ट के बारे में जानना हो तो वो किस जरिए जान सकता है? हमारी खुद की वेबसाइट है coep.org.in/csat। इस पे हमारे बारे में सब जानकारी है, और उस पे अगर किसी को स्वयं से कम्युनिकेट करना है तो उसके लिए भी अलग वेब पेज बनाया गया है। जी आपने ये वेबसाइट के जरिए आप बहुत लोगों तक पहुंच सकते हो। लेकिन अब्दुल, अभी जो इसरो में ये सैटेलाइट का लॉन्चिंग है, उस सैटेलाइट का लाइव लॉन्चिंग हम लोग भी देखना चाहेंगे। IBN लोकमत के जरिए से हम आपका काम सब तक पहुंचाएंगे। मनीषा खळदकर मॅडम, या सगळ्या विद्यार्थ्यांना इतकी मोठी प्रेरणा दिल्याबद्दल आणि त्यांच्या सोबत राहिल्याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे। आपल्यासोबत आज अब्दुल आहे जो चर्चेमध्ये आहे, पण अब्दुलचे सगळे जे सहकारी तंत्रज्ञ आहेत या सगळ्यांना IBN लोकमतचा एक सलाम, कारण अंतराळ संशोधनामध्ये एक मोठी झेप या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। पुण्याच्या या रँचोंना आपण भेटलो, हे फक्त पुण्यातच नाही, एखाद्या खेडेगावामध्ये, एखाद्या शहरातल्या कोपऱ्यात, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये असे अनेक रँचो आहेत आणि या रँचोंच्या संशोधनामुळेच देश पुढे जाणार आहे। इथेच थांबूया, पहा फक्त IBN लोकमत।